प्रभाग क्रमांक 3 मध्ये नाशिक महानगरपालिकेचे युवा नेतृत्व आणि नवीन चेहरा रिंगणात उतरतोय ते आहेत गौरव भाऊ गोवर्धने. त्यांचं देखील खूप सारं समाजकार्य आहे आणि ते प्रभाग क्रमांक 3 मधून निवडणूक लढवत आहे. भाऊ काय सांगाल? आगामी महापालिका निवडणुकीसाठी मी सर्व मतदारांना आवाहन करेन तर त्यांनी भारतीय जनता पक्षाचे चारही उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा. अ, पक्ष बदल किंवा जो राजकीय बदल झालेला आहे त्याचा काही प्रतिसाद मिळतोय का तुम्हाला जेव्हा तुम्ही फील्डवर फिरताय, डोअर टू डोअर मतदारांमध्ये प्रचार करताय, तर त्याच्या काही प्रतिक्रिया जाणवल्या का? 2017ला मी राष्ट्रवादी काँग्रेसकडनं या मतदारसंघात उमेदवारी केली होती आणि त्यावेळेस मला जाणवलं की हा मतदारसंघ मूळतः भाजप आहे. बऱ्याचशा मतदारांनी मला सांगितलं की भाजपमध्ये तू काम कर आणि म्हणून मी प्रवेश केला. मागच्या वेळेस त्यांनी मला चांगले मतदान दिले, जवळपास 5,500 मतदारांनी माझ्या पारड्यात टाकले होते आणि यावेळेस ते नक्कीच 4 पट होईल अशी मला अपेक्षा आहे. यावर्षी नवीन पुन्हा पक्ष घेऊन तुम्ही आलेला आहात, तर मतदारांना काही आवाहन कराल का? ते पक्ष जुनाच आहे, भाजप हा जुनाच पक्ष आहे. माझे सगळं सहकारी आणि सगळ्या मतदारांच्या मनाप्रमाणे मी भाजपमध्ये प्रवेश केला आणि ते चांगल्या मताने आम्हाला सर्वांना विजय करतील अशी मला अपेक्षा आहे. नक्कीच होते गौरव गोवर्धने. त्यांनी इलेक्शन लढवलेलं आहे. मतदारांचा आग्रह होता म्हणून त्यांनी पक्षात प्रवेश करून पुन्हा एकदा ते नाशिक महानगरपालिकेची निवडणूक प्रभाग क्रमांक 3 मधून लढवत आहे. त्यांच्या देखील कार्यासाठी आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आणि प्रभाग क्रमांक 3 मधून थांबूया.